नागपुर में एग्रोकैज वेलफेयर सोसाइटी के कार्यक्रम में केंद्रीय सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी ने तकनीकी इस्तेमाल और वैकल्पिक खेती की संभावनाओं पर जोर देते हुए बड़ा बयान दिया। उन्होंने कहा कि मेरे पास महीने में 200 करोड़ रुपए कमाने का दिमाग है। मुझे पता है ईमानदारी से पैसे कैसे कमाए जाते हैं। मैं दलाली, फ्रॉड या गलत तरीके से कमाई नहीं करता। ईमानदारी से कमाना मुझे आता है। इस दौरान गडकरी ने बताया कि वे अपने बेटों को बिजनेस के आइडियाज देते हैं। उदाहरण देते हुए उन्होंने कहा कि उनके बेटे ने ईरान से 800 कंटेनर सेब मंगवाए और वहां 1000 कंटेनर केले भेजे। उन्होंने कहा कि उनकी कमाई भरपूर है, लेकिन यह सब केवल निजी लाभ के लिए नहीं है, बल्कि किसानों को तकनीक और नए प्रयोगों से जोड़ने का प्रयास है। उन्होंने आगे कहा कि नागपुर में ऑर्गेनिक कृषि उपज की बिक्री के लिए 3 से 4 जगह दुकानों की सुविधा उपलब्ध कराई जा रही है, जहां किसान सीधे अपनी उपज बेच सकेंगे। गडकरी ने जोर देकर कहा कि किसानों को पारंपरिक खेती से आगे बढ़ाकर तकनीकी और वैकल्पिक कृषि को अपनाना होगा। उन्होंने कहा कि भविष्य में किसान सिर्फ अन्नदाता ही नहीं, बल्कि ऊर्जा उत्पादक भी बनेंगे। प्रतापनगर चौकात एक शेतकरी बाजार आहे, तो माझा भाजी त्याला मी टाकायला लावतोय। एक मनीष नगर मध्ये पूर्ती सुपर बाजार मध्ये आणि एक आमच्या लक्ष्मीनगरच्या बाजारात आणि एक आता वर्धा रोडवर रेडिसनच्या बाजूला मी ॲग्रो विजन तर्फे तिथे टाकतोय की शेतकऱ्यांनी आणायचा डायरेक्ट माल। मी पहिलेच तुम्हाला सांगतो, हे काही मी माझ्या कमाई करता करत नाही। नाही तर आजकाल तुम्हाला वाटेल माझी कमाई भरपूर आहे। माझ्या डोक्याची किंमत 200 कोटी रुपये महिन्याचा माणूस आहे। मला पैशाची काही कमी नाही। मला कळते कुठून पैसे कमवता येतात इमानदारीने। मी भडवेगिरी नाही करत, फ्रॉड नाही करत। माझ्या डोक्यात मी माझ्या मुलाला आयडिया देतो। आता त्यांनी 800 कंटेनर ऍपल आणले इराणमधून आणि 1000 कंटेनर केळं पाठवले इथे। अरे इराणशी पैशाचा व्यवहार नाही होत। मी माझा एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये मुलगा काम करतो। माझ्याकडे माझा साखर कारखाना आहे, डिस्टिलरी आहे, नंतर पॉवर प्लांट आहे। मी माझ्या पैशाकरता हे शेतीत प्रयोग नाही करून राहिलो। मी प्रयोग शेतकऱ्यांनी करावे त्यांना दाखवणा करतो। माझ्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे, तो 1.5 तास चालतो, जे आता गॉलबन्सीने सांगितलं। तर मी काय केलं का ट्रॅक्टर चार्ज केल्यावर पहाटे 4 वाजता 1.5 तास चालवतो, मग पुन्हा चार्ज करतो, मग पुन्हा 1.5 तास चालवतो। आता माझ्याकडे सोलर आहे धापेवाड्यात माझ्या शेतात। माझा ट्रॅक्टरवर नांगरटीचा खर्च 0। माझ्याकडे ड्रोन आहे। जर मी युरिया मिश्र खत हाताने फेकलं तर 75% वाया जातं। मी ड्रोननी स्प्रेइंग केलं तर 25% फक्त वेस्ट होतं आणि 75% प्लांटला जातं। 4 पोते युरियाच्या ऐवजी 2 बॉटलमध्ये काम होतं युरियाच्या, 2 मिश्र खताच्या बॉटलमध्ये काम होतं। एकरी 5000 रुपयाची बचत होते। त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे। माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक बैलजोडी आहे, ते खुपरणं गिपणचं काम ती बैलजोडी करते इलेक्ट्रॉनिक आहे। म्हणून टेक्नॉलॉजीचा उपयोग हळूहळू केला पाहिजे। माझा एक भूसुरक्षा खत आहे, आमच्या कारखान्यात तयार होते। 25,000 टन आम्ही वर्षाला तयार करतो। एवढं चांगलं खत आहे की ते मला तिजारे साहेब इफकोचे, इफकोच्या चेअरमनने त्यांना माझ्याकडे पाठवलं। ते समुद्रामध्ये ती जी आपली ज्याला काय म्हणतो आपण अलगी शेवाळ, त्यातून ते काही तयार करतात। तर मी त्यांना दाखवलं, तर मी भूसुरक्षाचा रिपोर्ट दाखवला, ते एकदम अचंबित झाले। त्यामुळे तुम्हाला काही गरज नाही। आणि या खतामुळे दरवर्षी माझ्या शेतात एवढं उत्पन्न चांगलं झालं। अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी।